नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीभूषण गोरखनाथ गोरे भूरत्न ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. मित्रांनो, आज मी आहे शेवगा शेतामध्ये आलेलो आहे. शेवगा शेत आपण बघू शकता, जे माळेवाडगाव येथील शेतकरी आहे, प्रगतील शेतकरी त्यांच्या शेतामध्ये आहे. आणि ह्या शेवगा शेतामध्ये आजचा जो व्हिडिओ आहे आपण जाणून घेणार आहेत शेवग्यामध्ये आंतरपिकं काय काय घ्यायचे. तर चला थेट जाणून घेऊया थेट प्रगतीशील शेतकऱ्यांकडून. तर भाऊ आपला सर्वप्रथम परिचय द्या. नमस्कार, मी भारत माणिकराव नरोडे, माळेवाडगाव. आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात मी शेवगा लागवड केली 1 एकरमध्ये. आणि त्यानंतर आंतरपीक म्हणून तूर घेतली आणि त्यानंतर भुईमूग. तर आजपर्यंत आता भुईमूग काढण्याचं काम चालू आहे. आणि भुईमूग जवळपास 4 ते 5 क्विंटल होऊ शकतो आंतरपीक म्हणून. आणि त्यानंतर तूर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये काढण्यात येईल. तुरीचे उत्पन्न जवळपास 5-6 क्विंटल होईल लोक एकरी. बाकी लोकांना अखंड जर पीक घेतलं तर ते 12-13 क्विंटल होतं. पण आपल्याला आंतरपीक म्हणून 5 ते 6 क्विंटल होऊ शकतं. तुरीची 2दा छाटणी केली आणि तुरीला फुटे चांगले फुटले आणि तूर बी चांगली आहे. आणि शेवग्याची लागवड जूनच्या पहिल्या आठवड्यात केली. शेवग्याची उगम जवळपास 99% झाली, म्हणजे 100%च म्हणा. आपले कृषीभूषण गोरखनाथ गोरे साहेब यांच्याकडून ओडिसा पलस जातीचं शेवग्याचं बियाणे आणले आणि त्याची लागवड केली. त्याने घरच्या घरी त्याच्यावर रिसर्च करून बियाणे डेव्हलप केला आणि तो लावला. त्याची गोम जवळपास 100% झालेली आहे. आणि आजपर्यंत झाड 5 ते 5.5 उंचीचे झाडे झाले. जून मध्ये लागवड, जून जुलै ऑगस्ट 3.5 महिन्यावर 3.5 महिन्यामध्ये आपण वाढ बघू शकतो. 3.5 महिन्यामध्ये आता 5 ते 5.5 उंचीचे झाडं झालेले. बाद त्याचे बिलकुल नाही, 1-2 बाद झाले होते. जवळ 550 झाडे पूर्ण रोप. तर त्याच्यामध्ये 3-4 बाद झाले, ते लावले, ते पण उतार झाला. बियाणे एकदम 100% सक्सेस झालं. आणि आंतरपीक म्हणून मी भुईमूग तूर हे घेतलेलं आहे. आता एक सांगा ना, जे तुम्ही शेवगा लावला तो तर समजा जानेवारीत चालू होणार आहे. पण त्याच्या अगोदर शेतकरी काय करतात, शेवगा लावतात, मध्ये काही शेतकरी हिरवळीचे खतात घेतात, काही शेतकरी इतर पिकं घेतात. पण या ठिकाणी एक गोष्ट मला शेतकऱ्यांना सांगायची की शेवगा लागवड करत असताना त्याच्यात आंतरपिकं काय काय घ्यायची. माझा हा आज उद्देश होता की शेवगा लावला. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा आम्हाला प्रश्न पण होते, त्यांना आम्ही सांगतही होतो. आणि या माध्यमातून आज ही आपल्यापर्यंत माहिती पोहोचत आहेत. तर शेवग्यामध्ये ना, शेवग्याच्या वर जाणारे झाडं नको, शेवग्याच्या खाली जाणार, म्हणजे जे शेवगा 3 महिन्यात जे निघून जाईल ना, या पिकाची लागवड करायची असते. तर यांनी अशी जुगाड केलेली आहे ना, आपण बघू शकता. शेवगा हा डिसेंबरमध्ये चालू होईल. मध्ये आपण बघू शकता आता इकडं भुईमूग काढायचं काम चालू आहे. 4 ते 5 क्विंटल 1 एकरात जरी म्हणलं, कारण या 2च लाईनी एका गल्लीमध्ये 2 लाईन भुईमुगाचे केले झाडाच्या जवळ. आणि जे दोन्ही झाडातलं मधलं जे अंतर होतं बरोबर त्यांनी दोन्ही साईडनं 2 हे टाकल्या सऱ्या. आणि मध्ये 2 सऱ्या कशा घेतल्या, तुरीच्या घेतल्या. म्हणजे तुरीलाही सूर्यप्रकाश लागला आणि शेवग्यालाही सूर्यप्रकाश मिळाला. आणि दोन्हीला बी सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे काय झालं, शेवग्याची पण वाढ होते चांगली. आणि तुरीचा इफेक्ट शेवग्यावर नाही आणि शेवग्याचा इफेक्ट तुरीवर नाही. बरोबर आहे. तर 3 महिन्याच्या आत जे पिकं निघून जातात ना, मी हे सांगत होतो आंतरपीक. मग त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घेऊ शकता, मूग, भुईमूग, उडीद, अशा प्रकारे 3 महिन्यात निघून जाणारे आंतरपीक हे घ्यायचे असतात. आणि याच्या पलीकडे यांनी जाऊन तुरीची लागवड केलेली आपण बघू शकता. आता एकरी तुरीमध्ये काय होतं की 10 क्विंटलपासून 17-18 क्विंटलपर्यंत एकरी तुरीचं उत्पादन घेतात. परंतु त्याची सर्रास संपूर्ण शेतात लागवड असते. आधी या ठिकाणी यांनी ना 2 लाईन घेतलेल्या आहे, बाकीमध्ये शेवगा आणि त्यामुळे यांना याच्यापासून 5 ते 6 क्विंटल, किती क्विंटलची आशा आहे, 5 ते 6 क्विंटल तूर जरी म्हणलं ती 7,000 रुपये आपण सरासरी त्याचा भाव धरू, तरी त्याचे 7-5 35 किंवा 40,000 याच्यातून तुरीतून यांना मिळणार आहेत. आणि याचं जर उत्पन्न म्हणलं, आता हे 4-5 क्विंटल जरी धरलं आपण भुईमूग, आपण 50-60 रुपये किलो विकतोय. 5 क्विंटल जरी म्हणलं 25,000. आता 25,000 भुईमुगातलं उत्पन्न म्हणलं तरी 25,000 म्हणलं आपला शेवग्याचा यांचा वार्षिक खर्च याच्यातून निघतो बरोबर. आणि तुरीची किती, तुरीचे 35,000 हे आपला नफा राहणार, निव्वळ नफा. आणि दोन्ही पिकं निघून जातील डिसेंबर पर्यंत. त्याच्यानंतर मग पुढचा विषय शेवगा चालू होईल. आणि मग येणार शेवग्याचं जे उत्पन्न राहील तो पण त्यांचा नफा आहे, कारण त्याच्या अगोदर तूर यांना 35,000 नफा देणार आहे. आणि त्याच्यानंतर शेवगा जो निघेल तो निव्वळ नफा राहील. तर तुम्हाला काय वाटतं मग या पिकाविषयी किंवा शेवगाविषयी? एकंदरीत करत असताना तुम्हाला काही समस्या आल्या का, किंवा तुम्हाला याच्याविषयी काय वाटतं ते तुम्ही शेतकऱ्यापर्यंत आपला युट्यूबच्या माध्यमातून आपलं जे चॅनल आहे भूरत्न ॲग्रोटेक
याच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना जे आहे ना म्हणजे जे शेतात आहे ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचं आणि जे आहे ते वास्तविक आपण पोहोचत असतो. इथं खोटं नाटक काम काही नसतं, काहीच नाही. जे आहे ते आपण, कारण आपण शेतकरी आहे आणि शेतकऱ्यासाठीच आपण हे काम करतोय की जी माहिती आहे ती रिअल पाठवायची. कारण बऱ्याच शेतकऱ्यांचा संभ्रम होतो शेवगा लावायला आंतरपीक काय करायचं, परंतु आपल्या माध्यमातून आपण हे पीक केलं, आम्हालाही खूप आवडलं आणि त्या माध्यमातून आपण ही माहिती पाठवतोय बरोबर शेतकऱ्यापर्यंत, याचा एक आनंद आहे. आणि तुम्हाला याच्याविषयी अजून काय वाटतं? नाही, शेवग्यामध्ये आंतरपीक यासाठी कुठलीच अडचण आली नाही. सहज आपण जे करतो दरवर्षी नेहमीप्रमाणे त्या पद्धतीनं भुईमुग लागवड झाली, तूर लागवड झाली, मेहनतीला अडचणी कुठे देखभालीला अडचण आली नाही आणि पीक पण चांगलं आलेलं आहे. चांगलंही आलं आणि याच्या पाठीमागे तुमची मेहनत पण आहे, तुमच्या कुटुंबाची मेहनत, तुमच्यासोबत तुमच्या पत्नी आणि मुलगा, सगळ्या परिवाराची मेहनत आहे. आणि यांच्या शेतामध्ये आपण मित्रांनो बघू शकता एवढं स्वच्छ ठेवलेलं आहे, परंतु याच्यामधलं तण दे धन म्हणतो ना, हे सुद्धा यांनी बाहेर काढून नाही फेकलं. त्यांनी दोन्ही झाडाच्या मध्ये कसं केलं तुम्ही ते सांगा ना, तुम्ही तुमच्या तोंडून सांगा. वावरातला जे अगोदर मका लावली होती या वावर शेवग्याच्या अगोदर, ते मकाचे बुरखुंड आम्ही जमा करून आणि काडी कचरा गवत वगैरे जमा करून दोन्ही शेवग्याच्या झाडाच्या मध्ये ते टाकलं आणि ते 50% कुजलेलं पण आहे आता. आणि आजही आम्ही गवत आता हे भुईमुग उपडतोय तो सुद्धा त्याचा पाला शेवग्याच्या खोड्या दोन्ही खोड्याच्या मध्ये टाकत आहे आम्ही, तो सडण्यासाठी. तो वर्षाचा आम्हाला सडून जाईल, त्याचे खत तयार होईल. म्हणजे हा या प्रसंगी तुमच्या आताच बोलण्यानुसार याच्यामध्ये आपण भुईमुग घेतलं त्याचं उत्पन्न, परंतु याचा जो पाला आहे वाया जाणार पाल्याचं खत, त्याचं पण तुम्ही दोन्ही झाडाच्या मध्ये ठेवून त्याचं सेंद्रिय खत तयार होईल आणि त्याचं खत तयार होऊन जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढेल. आणि जेवढा जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढेल तेवढी जमिनीत सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढेल आणि सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढली की ती जमिनीत असलेलं अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून उत्पन्न वाढेल. बघा शेतकरी मित्रांनो, शेतकरी सुद्धा किती शास्त्रज्ञ आहेत, किती दूरदृष्टी ठेवून शेती करतात. शेवगा लागवडीनंतर मी 1.5 ते 2 महिन्यानंतर 2 फुटावर शेंडा कट केला आणि तो ह्या ठिकाणी कट केला. त्यानंतर अनेक फुटले, त्यानंतर परत 1.5 ते 2 फुटावर या ठिकाणी कट केला. हे तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता. आणि त्यानंतर ही दुसरी छाटणी, नंतर तिसरी छाटणी मी इथे केली. हे बघ, हे तुम्ही पाहू शकता. आता 8 दिवसापूर्वी अशा पद्धतीने केली. मग हे शेंडा कसा कट करत असते लावी दाखवा करून. तर शेंडा कट करताना इकडे ह्या झाडाजवळ या, आता इकडे या शेंडा कट आता हे बघा, हा जे शेंडा आहे हा या पद्धतीने सहज मी कट केला दोन्ही हाताच्या बोटाने आणि सहज कट होतो. एक जिवंत उदाहरण आहे भारत भाऊ नरोडे, प्रगतिशील शेतकरी. तर चला मित्रांनो, जी आजची माहिती कशी वाटली तुम्हाला, आजचा जर हा व्हिडिओ आवडला असेल, याच्याही नंतरचे अजून व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.